नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आता नंदिनी आणि काव्याची मंगळागौर अतिशय चांगल्या रीतीने पार पडलेली असते. सगळं काही आनंदित सुरू असताना आता मालिकेत वकील साहेबांची एंट्री झाली आहे. म्हणजेच कोर्टाने आता या दोन्ही जोडप्यांना वेगळं राहायला सांगितलं होतं, पण मात्र ते दोघेही एकत्र राहत आहेत. तर वकील साहेब आता पार्थला सांगू लागतात की तुम्ही तर तुमच्या बायकोसोबत आनंदाने राहत आहे, तुम्हाला घटस्फोटाची काय गरज आहे. त्यावर वकील साहेब म्हणतात की तुमच्या अशा वागण्याने तुमची डिवोर्स नोटीस कॅन्सल होऊ शकते. तर आता अचानकपणे वकील साहेब आल्यामुळे आता पार्थ आणि काव्याला एकमेकांची किंमत कळणार. ते दोघेही विसरून गेलेले असतात की त्यांनी डिवोर्स सबमिट केला आहे, पण मात्र वकील आल्याने त्यांना आता ते लक्षात येतं. तर पुढे आपल्याला पाहायला मिळेल की काव्या मानिनी आईसोबत मंदिरात गेलेली असते, तर तिथे त्यांना जोगतीन मिळते. काव्या जोगतिनीला विचारते की माझं भविष्य कसं असेल तुम्ही सांगू शकता का, मला काहीच कळत नाही की माझं पुढे काय होणार आहे. त्यावर आता जोगतीन काव्याला म्हणते की तुझं भविष्य अतिशय उज्ज्वल आहे. तुझी पुढची सगळी स्वप्न तुझा नवरा पूर्ण करणार आहे. तू सुद्धा तुझ्या नवऱ्यावर प्रेम करायला लागलेस, पण हे सत्य तुला स्वीकारायचं नाही आहे. आता जरी काही परिस्थिती असल्यामुळे तुझा नवरा स्वतःपासून तुला लांब करतोय, पण पुढे जाऊन तूच त्याला जवळ करशील. तर काव्य आता स्वतःच्या विचारामध्ये हरवून जाते की मी पार्थसोबत प्रेम कसं काय करू शकते.